नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर खूप दिवसानंतर मला बाजारात आहे ना कच्ची केळी दिसली होती, तर म्हटलं कच्च्या केळीचे चिप्स करावेत, कारण इथे तर काही विकत असं भेटत नाही आहेत आपल्या इकडे जसं भेटतात तसे। तर मी आणलेली आहे केळी, तर थोडीच आणली होती, म्हटलं आधी थोड्याचे करावेत, नंतर संपली की आणखीन थोड्याचे करता येतील। याच्या आधी पण दोनदा ट्राय केले होते मी, तर छान झाले होते। तर आता कच्ची केळी आणलेली आहे, तर तिला आधी सगळी आहे ना अशी सोलून घेते आणि सोलून घेतल्यानंतर स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेते, कारण त्याचा चिकटपणा वगैरे असतो। धुवून घेतली स्वच्छ पाण्याने, त्याच्यानंतर मग आपल्याला आहे ना काप करायचे आहेत। तर डायरेक्ट आपण आहे ना त्याला खिसून कढईमध्ये पण टाकू शकतो तेलाच्या, आणि असे काप करून पण ठेवू शकतो। तर माझा जो स्लायसर होता तर तो नव्हता, त्याच्यामुळं मी आहे ना चाकूने कट करते, आणि इथंच ताटामध्ये आधी सगळे कट करून घेतले आणि त्याच्यानंतर मग मी एकदमच तळणार आहे। तर अशा म्हणजे बारीक बारीक चकत्या त्याच्या काढून घेतल्या मी। स्लाइसला असेल तर बरोबर एकसारखे तुकडे होतात। तर आता मी पण असेच एक सारखेच करून घेतलेले आहेत तुकडे। आता सगळे तुकडे करून झालेले आहेत माझे चिप्स पाडून। तर आता कढई पण ठेवलेली मी तापायला, तर छान असं तेल आहे ना आपलं तापून द्यायचं एकदम कडक असं। मग कडक असं तेल तापलं ना तर मग टाकता येतील आपल्याला। तर आता वाटी घेतलेली आहे मी, तर मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये, आणि वाटलं तर तुम्हाला हळद पण टाकू शकता, नाही तर नुसतं मीठ पण टाकू शकता त्यामध्ये। तर मी इथं मीठ पण घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद पण घेतलेली आहे। तर ते छान असं मिक्स करून घेतलं, आणि इकडं तेल पण तोपर्यंत तापलं आहे आपलं। तर चिप्स पण टाकून घेते आता लगेच तळण्यासाठी। तर चिप्स पण टाकून घेतले, आणि थोड्या वेळ ते आपल्याला आहे ना असेच तळून घ्यायचे आहेत, आणि नंतर मग तळत आले की त्यामध्ये मिठाचं आणि हळदीचं जे पाणी आहे तर ते चमच्याने असं त्याच्यावरती टाकून ना छान असे आपले चिप्स ना तळलेले। तर आता त्याच्यावरती मी आहे ना मिठाचं आणि हळदीचं पाणी जे आहे तर ते चमच्याच्या सहाय्याने टाकून घेणार आहे। कुणी कुणी हाताने असं शिंतोडे पण देतात, पण मी चमच्याने आहे ना त्याच्यावरती टाकून घेते पाणी, आणि ते टाकल्यानंतर पण 1-2-3 मिनिटं आपल्याला चांगले तळून घ्यायचे चिप्स, आणि छान असे कुरकुरीत क्रिस्पी वाटायला लागले की काढून घ्यायचे। मग त्याचे बुडबुडे छान आहेत ना चिप्स आता भाजून झाले। तर बघा किती छान आहे ना चिप्स तळले गेलेले। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करू बघा अशा पद्धतीने घरच्या घरी, खूप छान लागतात खायला तर हे चिप्स। आणि आता सगळे काढून घेते मी, आणि काढून घेतल्यानंतर तुम्हाला एकदा रिव्ह्यू दाखवते की कसे क्रिस्पी झालेले आहेत ते, एकदम कुरकुर म्हणजे असं कडक वाजत होते। तर अशाच पद्धतीने ना सगळे चिप्स करून घेतले मी। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मला, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका। भेटूया आपण अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय सर्वांना। रामकृष्ण हरी माऊली।